उमेश आणि उमेशच्या सोबतीला सागर. आणि माळीनगर टीम कडून पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुनील भंडारी येत आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांचा प्ले असा इशारा येतोय, इथून पुढे विलंब नको. वेळेच्या बाबतीमध्ये देखील सहकार्य आहे. जशा सामन्याला सुरुवात होईल पहिला चेंडू टाकला जाईल. आपण इथे टाइमर सेट करणार आहोत, सो याकडे देखील लक्ष द्यायचे. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनील, स्ट्रायकिंग एंडला सागर. यावेळी पहिला चेंडू अगदी खोलामध्ये हा चेंडू टाकला होता, मात्र पंचांनी लाईन लक्षात घेतली. वाईट चेंडू घोषित केला जातोय. आज टीम युनिट माळीनगर संघाचा पाहायला गेलो तर परिपक्व टीम युनिट आपण म्हणू शकतो, कारण एस्टनच्या पाठीमाग अगदी छोटू माळी इन ऍक्शन मध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवर सुनील भंडारी असतील, योगेश माळी असेल, प्रशांत माळी जॅक असेल, भूषण भंडारी असेल, सुहास माळी असेल, सर्वच संघ इन ऍक्शन मध्ये आहे. त्याचबरोबर आदी गोरे देखील आज इन ऍक्शन मध्ये आहे. त्यामुळे परफेक्ट टीम आज माळीनगर संघाची पाहायला मिळते. मात्र यावेळी आपण इथे पाहतोय अगदी खोलात टाकण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. सातत्याने यॉर्कर लेन डिलिव्हरीज हाताळल्या जात आहेत गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून. या चेंडूवर एक धाव मिळतीये. एका धावेची मुद्रेने धावफलक हालेल, पुढे जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावर. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न दोनही फलंदाजांच्या माध्यमातून होईल. एस माळीनगर संघ आज इन ऍक्शन मध्ये आहे. यावेळी अगदी खोलात टाकलेला हा चेंडू आणि त्या चेंडूचा घेतला जातोय समाचार. फलंदाजाच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमा पार, हा येतोय चौकार. सुनील यांच्या विरोधामध्ये हा चौकार खेळला जातोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जिथे क्षेत्ररक्षणावर निर्बंध लादले गेलेत. अशा परिस्थितीमध्ये गॅप सिलेक्शन इथे चांगला राहिलाय. चौकार येतोय आणि धावफलक 6 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. माळीनगर संघ आज इन ऍक्शन मध्ये आहे आणि माळीनगर संघासाठी पारितोषिक येते. जर का माळीनगर संघ आज इन ऍक्शन मध्ये असताना क्वालिफाय झाला तर पाटगावचे युवा उद्योजक सचिनदादा धुमाळ यांच्या माध्यमातून माळीनगर संघासाठी 15 जर्सीज स्पॉन्सर करण्यात येतील. अशा प्रकारचं पारितोषिक सन्माननीय सचिनदादा धुमाळ यांच्या माध्यमातून माळीनगर संघासाठी आलंय. ऑनलाईन पद्धतीने सचिनदादा धुमाळ देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, त्यांचं देखील करूयात मोस्ट वेलकम. मात्र सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय सुनील चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी इथे देखील बॅटची हलकीशी कडा घेतली होती. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न थोडेसे अपुरे राहिले. मिसफिल्ड आणि त्या मिसफिल्डचा फायदा दोनही फलंदाजांनी घेतलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, व्हेरी गुड कॉलिंग. कारण ज्या ठिकाणी एक धाव झाली असती त्या ठिकाणी 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जात आहेत. कारण क्षेत्ररक्षणामध्ये आदी गोरे थोडेसे अडखळत आहेत. कल्पेश तिथे होते. सुनीलचा पुढचा चेंडू. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, फलंदाज होईल बाद, कारण झेल इथे संपादित केलाय. कल्पेश तिथे होते. कल्पेशच्या माध्यमातून चांगला झेल तिथे संपादित करण्यात आला. किशोर संघाला लागतोय पहिला धक्का, पहिला हादरा. फलंदाज उमेश इथे बाद होत आहेत.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. रोहित अगदी पहिल्याच षटकामध्ये एक सफलता मिळते सुनीलला. समोर रोहितचं आव्हान आहे. यावेळी रोहितसाठीचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका तिथे फसलाय. चेंडू खाली सुहास करत नाहीये चूक. बॅक टू बॅक सेकंड विकेट. आल्या पावली माघारी रोहित बाद. 8 धावा सुनीलने खर्च केल्या आणि सुनीलला 2 विकेट देखील मिळाल्या. बॅक टू बॅक 2 सफलता सुनीलच्या खात्यामध्ये जातील. चांगली गोलंदाजी, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं इतकं सोपं नसतं, मात्र ते कठीण काम देखील इथे सोपं करून दाखवलंय. 2 सफलता सुनीलला मिळाल्या. तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मला वाटतं प्रशांत यांच्यावर जबाबदारी दिली आहे. प्रशांत माळी जॅक सातत्याने माळीनगर संघासाठी खेळताना आपण प्रशांतला पाहत आलोय. मुरबाड तालुक्यातील ओपन टेनिस क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवलंय. मात्र आज स्वतःचा संघ, स्वतःचं गाव आणि त्या गावचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. त्या गावच्या संघामध्ये दाखल झालेत. कामानिमित्ताने मुरबाडच्या बाहेर असतात, मात्र आज इन ऍक्शन मध्ये आहेत. तर संघ इन ऍक्शन मध्ये असताना मुरबाडमध्ये पुन्हा एकदा दाखल झालेत. छोटू माळी देखील आपण पाहतोय. हे दोनही खेळाडू कामानिमित्ताने आपल्या मुरबाडमधून बाहेर असतात, मात्र गावचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. तर गावच्या संघासाठी इन ऍक्शन मध्ये राहायला पाहिजे, यासाठी फार दूरवरचा अंतर कापून आज मुरबाड नगरीमध्ये पुन्हा एकदा दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवर प्रशांत जॅक. चला घाई करा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. प्रशांत माळी गोलंदाजी मार्कवर. प्रशांतचा पहिला चेंडू फुल टॉस आणि तिथे झेल घेण्याची खरं तर संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न थोडेसे पुरे राहिले. अगदी पहिल्या चेंडूवर फुलटॉस चेंडू होता. फलंदाजाकडे संधी होती, मोठा फटका खेळू शकत होते, कोणत्याही दिशेला हा चेंडू वळवू शकत होते. मात्र इथे थर्ड अंपायरचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर बॉल. बॉल डीप होत होता आणि पंचांनी नेमकी तेच हेरले. फेअर बॉल असेल. सागर सलामीसाठी गेलेत, मैदानामध्ये अजून देखील दाखल आहेत. फुलटॉस चेंडूवर कोणताही मोठा फटका खेळला नाही. डॉट बॉल आलाय. प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस. यावेळी देखील स्क्वेअर लेग झोनला टार्गेट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं राहिलंय आणि या चेंडूवर देखील एकच धाव मिळतेय. सातत्याने आपण पाहतोय प्रशांत यांच्या माध्यमातून फुलटॉस चेंडू हाताळले जातात, मात्र तरी देखील फलंदाजांकडून कोणतेच मोठे फटके आतापर्यंत येत नाहीयेत. आज किशोर संघाचा डगआउट थोडासा आपल्याला इनकम्प्लीट वाटतोय. युनिट, कारण गणेश गायकर आज नाहीयेत. आज बर्थडे देखील आहे, वाढदिवस देखील आहे. सो अनुपस्थित जरी असले तरी गणेश गायकर यांना देऊयात वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळी इथे रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे विकेट मिळते की काय हे देखील चेक केलं जाईल. पंचांकडे लाऊड अपील केलं, आशाभूत नजरेने पाहिलंय आणि पंचांनी मात्र निर्णय सोपवला थर्ड अंपायरकडे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं. फेकी देखील कमालीची राहिली. यष्टी रक्षक छोटू माळी यांनी कोणती चूक केली नाही. पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहतोय. फलंदाज बाद. रनआउटच्या लागलं मोठा धक्का, कारण सलामीवीर सागर बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत नितेश ढमके.
अगदी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. प्रशांत माळी गोलंदाजी मार्कवर जसे आले त्यानंतर मात्र धावगतीला पूर्णपणे ब्रेक लागलाय. सुनीलच्या विरोधामध्ये पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, 2 विकेट तिथे सुनीलला मिळाल्या होत्या. मात्र या षटकामध्ये आपण जर का पाहिलं तर प्रशांत जसा गोलंदाजीसाठी आलाय 3 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळले. 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात केवळ 2 आणि एक सांघिक सफलता माळीनगर संघाला त्याने मिळवून दिली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज नितेश मैदानामध्ये दाखल होतोय. आता इथून पुढे संघाची धुरा या दोनही फलंदाजांवर असणार आहे. नितेश आणि मिथिल गायकर त्यांचा खेळ कसा होतोय हे देखील फार महत्त्वाचं असणार आहे टीम किशोरसाठी. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. लेट कटचा अप्रतिम नजारा. चेंडू जातोय सीमा पार. नितेशच्या बॅटमधून हा येतोय. धाव फलकाला नवसंजीवनी प्रदान करणारा चौकार. काय फटका खेळलाय. आत्ताच मैदानामध्ये गेले होते. सेट होण्यासाठी कोणतीच तिरंगाई त्यांनी केलेली नाहीये. अगदी पहिल्या चेंडूवर थांबले, वेट केलं आणि लेट कटचा अप्रतिम नजराणा आपण त्यांच्या बॅटमधून हा पाहिलाय. एस ॲक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय काय फटका खेळला जातोय. आत्ताच आपण चर्चा केली होती की किशोर संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. धावफलकावर धावा नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये या दोनही फलंदाजांना खेळ दाखवणं फार गरजेचं आहे. नितेशने मैदानामध्ये गेल्या गेल्या सुरुवात तर केली आहे, मात्र हीच सुरुवात शेवट देखील तुम्हाला अशाच प्रकारे गोड करावं लागणार आहे. यावेळी प्रशांतचा हा चेंडू अगदी खोलामध्ये टाकला होता. ब्लॉक होल डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर. त्या चेंडूला सन्मान दिला जातोय आणि हीच तर एका चांगल्या खेळाडूची ओळख असते. जेव्हा जेव्हा एखादा खराब चेंडू तुम्हाला मिळतो त्या खराब चेंडूचा समाचार घेतला जातो आणि ज्यावेळी गोलंदाजच्या माध्यमातून चांगला चेंडू हाताळला जातो त्या चेंडूला इथे सन्मान दिला जातोय आणि यावेळी नितेशने देखील तेच केलंय. चांगला चेंडू होता, त्या चांगल्या चेंडूला हलक्या हाताने पुश केलं. एक धाव घेतली जाते आणि धावफलक एका धावेच्या मदतीने वाढताना आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावर. यावेळी इथे आपण पाहतोय लाऊड अपील केली जाते. पंचांनी बोट मात्र आबाळाकडे केलंय. फलंदाज होतोय बाद. बॅटची हलकीशी कडा घेतली होती आणि पंचांनी नेमकी तेच हेरलंय. छोटू माळी यांचा चांगला झेल आणि ते फलंदाज मिथिल बाद. अगदीच आपण पाहिलं यष्टनच्या पाठीमागे छोटू माळी यांची कामगिरी चांगली होतीये. चांगला झेल त्यांनी तिथे टिपलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत गौरव. 4 बाद 15 अशी सध्याच्या घडीला बिकट अवस्था किशोर संघाची आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता एंड चेंज केला जाईल. शिवळे एंडनी गोलंदाजी केली जाईल आणि गोलंदाजी मार्कवर प्रमोद माळी अर्थात छोट्या येत आहेत. छोटू माळी गोलंदाजीसाठी येत आहेत. टीम युनिटचा कणा म्हणून सातत्याने छोटू माळी यांना देखील आपण पाहत आलोय. अनेक वर्ष झाले छोटू माळी यांना पाहतोय. माळीनगर संघासाठी असेल किंवा मुरबाड टेनिस क्रिकेटसाठी, ओपन क्रिकेटसाठी खेळताना आपण अनेकदा छोटूला पाहिलंय. बरीच वर्ष आपण पाहिलंय आणि बऱ्याच वर्षामध्ये या खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये बनवलाय. तो छोटू माळी आता गोलंदाजी मार्कवर येतोय. सामन्याला सुरुवात. यावेळी छोटूचा हा चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडू सोडला होता, रिलीज केला होता. अप्रतिम लेग कट. गतीचा अंदाज घेणं फार गरजेचं असेल कारण छोटू चेंडूला गती देत नाहीयेत. हलक्या हाताने गोलंदाजी केली जाते. चेंडूला वळसा दिला जातोय, गिरकी दिली जाते. पहिला चेंडू आपण पाहिला, चांगला चेंडू. पुन्हा एकदा छोटू माळी. यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकलेला हा चेंडू मात्र त्या चेंडूवर प्रहार केलाय आणि चेंडूला फेकलाय सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. एका वेळेसाठी असं वाटलं होतं चेंडू झेल घेतला जातो की काय, मात्र क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न तिथे अपुरे ठरतायत आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. हा येतो नशिबाचा षटकार, सिक्सर. सुनील तिथे उपस्थित होते मात्र षटकार येतो आणि षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड. झेल घेणं गरजेचं होतं कारण सुनील यांच्याकडून अशा प्रकारच्या चुका होत नाही.
फार कमी वेळा आपण असं पाहतो सुनील यांच्याकडून अशा प्रकारच्या चुका होतात, मात्र इथे गडबड झाली आहे आणि जीवनदान देखील मिळते प्लस बोनसच्या स्वरूपामध्ये 6 धावा देखील नितेशच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील, किशोर संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू होता, मात्र यावेळी पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त गिरकी त्यामध्ये होती, बऱ्याच बाहेरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पंचांनी मात्र तेच हेरलंय. पंच राजू राठोड सरांचा वाईडचा इशारा येतो आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावर. प्रमोद माळी ओ यावेळी पुन्हा एकदा प्रमोद यांच्या विरोधामध्ये आक्रमण, समोर खेळलेला हा फटका, 2 क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते मात्र त्यांच्या वाक्याच्या बाहेर चेंडू जातोय, एक टप्पा घेत सीमा रेषा पार, चौकार. काय फटकेबाजी सुरू आहे. अगदी प्रमोद माळीने जे धावफलकाला ब्रेक लावला होता त्या ब्रेक वरून आता एक्सेलेटरवर पाय देत असताना नितेशने इथे आपली फटकेबाजी सुरू केली आहे. तब्बल 3 मोठे फटके आपण त्याच्या बॅट मधून आतापर्यंत पाहिलेत. जॅक विरोधामध्ये लेट कटचा तो अप्रतिम नजराणा आणि यावेळी छोटू माळीच्या विरोधामध्ये खेळत असताना एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून ऑलरेडी आपण पाहिलाय. काय फटकेबाजी सुरू आहे नितेश ढमकेची. ज्यावेळी किशोर संघ अडचणीमध्ये सापडला होता त्यावेळी तारणहाराची भूमिका सध्याच्या घडीला नितेशने स्वीकारली आहे. नितेशने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि त्या जबाबदारीचा स्वीकार करत असताना या ठिकाणी मैदानामध्ये छोटू माळी सारख्या दिग्गज गोलंदाजाच्या विरोधामध्ये इथे फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. लाजवाब बॅटिंग. यावेळी फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवर मोठा फटका, खेळण्याच्या नादामध्ये फटका फसलाय. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये स्वतः जॅक होते. झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती, झेल होणं गरजेचं होतं कारण नितेश जर का आपण विचार केला तर चांगल्या टच मध्ये आहे. त्या नितेशला इथे तुम्ही संधी देताय आणि एक धाव देखील खरं तर जय भवानी किशोर संघाच्या धावफलकावर अंकित केली जाईल. या एका धावेच्या मदतीने किशोर संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावर. 27 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. तिसरं षटक अजून देखील प्रगतीपथावर आहे. प्रमोदच्या विरोधामध्ये बऱ्यापैकी धावा बनवल्यात. यावेळी ब्लाइंड स्ट्रोक खरं तर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट. इतकं सोपं नसणार आहे छोटू माळी यांच्या गोलंदाजीला पिक करणं, कारण अचूक टप्पा त्यांच्याकडे आहे, व्हेरिएशन्स त्यांच्याकडे आहेत, सो इतकं इझी नसणार आहे. यावेळी रिव्हर्स स्वीप, इथे रनआउटची संधी निर्माण झाली आहे मात्र ते सेफली नितेश इथे पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले. 3 षटकांचा खेळ समाप्त होईल. 3 षटकांती धावा धावफलकावर जोडल्या जातील 28. या षटकामध्ये चांगल्या धावा आल्यात. छोटूच्या विरोधामध्ये खरं तर 13 धावा किशोर संघाने बनवल्यात, ज्यामध्ये एक षटकार एक चौकार एक वाईट 2 सिंगल्स 2 डॉट बॉल. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये 28 झाल्या. शेवटच्या षटकाचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये मला वाटतंय आमचे बंधू आदी गोरे गोलंदाजी मार्कवर येत आहेत. संघाचे कर्णधार देखील आहेत. नाणेफेक करत असताना नाणेफेकीचा कौल तर त्यांनी जिंकला आणि आता गोलंदाजी करत असताना प्रेक्षकांची मनं जिंकतायत का हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. फार आशाभूत नजरेने छोटू माळी यांनी त्यांच्याकडे पाहिलंय आणि आधीवर जबाबदारी दिली आहे. कारण डगआउटमध्ये जर का विचार केला, युनिटमध्ये जर का आपण विचार केला तर अविनाश धुमाळ यांच्यासारखा मातब्बर गोलंदाज देखील माळीनगर संघाच्या डगआउटमध्ये आहे, युनिटमध्ये आहे. सो त्यांना वगळून खरं तर आधीकडे आशाभूत नजरेने पाहिलंय आणि आधीवर जबाबदारी दिली आहे. सो आधीचा खेळ कसा होतो हे देखील पाहणं फार गरजेचं आहे, कारण जबाबदारीचं ओझं आधीच्या डोक्यावर सध्याच्या घडीला आहे. जबाबदारी माळीनगर गावच्या संघाची, माळीनगरच्या प्रतिष्ठेची आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय सध्या पहिला चेंडू तर आधीचा उत्तम राहिला. काय चेंडू टाकला जातोय, डॉट बॉल येतोय.
यावी पुन्हा एकदा आधीचा हा चेंडू देखील कमालीचा. या चेंडूमध्ये गिरकी सोबत उसळी देखील होती. अगदी समोर हा चेंडू फलंदाजा पडला होता. तिथून अचानकपणे उसळी घेतली. अतिरिक्त उसळी, या अनपेक्षित उसळी या चेंडूवर होती आणि त्याचाच फायदा इथे आधीला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय. यावी फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवर फुलटॉल वसूल केला जातोय. फलंदाजाच्या माध्यमातून चेंडूला फेकलं जात आहे सीमारेषेच्या बाहेर. षटकार याचा रिव्ह्यू घेतला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून. खर तर फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवर सिक्सर येतोय. पंचांकडे लाऊड अपील केली फलंदाजाने. पंचांकडे मात्र येस बॅटिंग करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यू आहे. पंचांनी तर फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे. थर्ड अंपायर आपले चेक केला जातोय. थर्ड अंपायर आपल्या सोबत जोडले गेलेत आशिष सर. सो जो काही निर्णय असेल तो तुमच्या सोबत शेअर केला जाईल, तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पहिले 2 चेंडू तर आधीने कमालीचे हाताळले होते. त्यानंतर मात्र इथे आधीवर आक्रमण केलं गेलं. क्रुशियल डिसिजन आहे, त्यामुळे पंचांच्या इशाऱ्याचा आम्ही वाट पाहतोय. थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जातोय. मात्र षटकार तर आलाय. किशोर संघाच्या धावफलकावर 6 धावा ऍड केल्या जातील. मात्र ती एक बोनसची धाव, बोनसचा चेंडू त्यांना मिळतोय का हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. येस इट्स अ फेअर बॉल. पंचांचा इशारा येतोय. षटकार जरूर येतोय आणि षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका इथे फसलाय. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक करत नाहीये चूक. फलंदाज होईल बाद. फलंदाज गौरव बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन होतंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल, कारण गौरवला बाद व्हावं लागलं. एक मोठा फटका खेळल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये गौरव झेलबाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला नारायण. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. आधीची गोलंदाजी चांगली होती. एक षटकार जरूर त्याच्या विरोधामध्ये खेळला गेला, मात्र त्या व्यतिरिक्त आधीने चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस. संधी होती फलंदाजाकडे, मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं होईल पतन. नितेशला स्ट्राईक हवी होती आणि त्या स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये विकेट सॅक्रिफाईस करावी लागते नारायणला. नारायण मात्र आल्या पावली माघारी. रनआउटची शिकार. फलंदाज बाद. माळीनगर गावचे दिग्गज खेळाडू, लेजेंड व्यक्तिमत्व जगदीशजी माळी सर आणि त्याचबरोबर पिंट्या भाऊ हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. सो उपस्थित मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने करूयात मोस्ट वेलकम.
आधीचा पुढचा चेंडू. यावी कोलात टाकलेला हा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. बघता बघता दुसरी धाव देखील धावून पूर्ण झाली आहे. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये धावा मिळत आहेत का? तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला व्हावं लागेल बाद. या धावा आल्या एकूण 2. एक रनआउटची विकेट, असे एकंदरीत 2 धावा धावफलकावर अंकित केल्या जातील. आणि धावफलकाचा विचार केला तर किशोर संघ जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावर. जिंकण्यासाठी माळीनगर टीमला धावा बनवायचे 24 चेंडू मध्ये 37. चला, टोकावडे संघाने रिपोर्टिंग करायचंय. त्याचबरोबर टीम भालूक यांनी देखील रिपोर्ट करायचंय. भालूक आणि टोकावडे टीम रिपोर्टिंग करा. माळीनगर संघाचा मोठा सपोर्ट स्टाफ इथे उपस्थित आहे. जितेश माळी असतील, अजय गडगे असतील, त्याचबरोबर माळीनगरचे रहिवासी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. कारण गावचा संघ इनॅक्शन मध्ये आहे आणि गावच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी निश्चितपणाने इथे उपस्थित राहायला हवं आणि आपली जबाबदारी खरं तर इथे स्वीकारत असताना मोठा सपोर्ट स्टाफ माळीनगर संघाचा इथे उपस्थित झालाय. त्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रीडा रसिकांचं या आम्ही खाटेकर चषकामध्ये मोस्ट वेलकम. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं किशोर संघाची बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झाली होती. तरी देखील धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न नितेश धमके आणि गौरव वगैरेच्या माध्यमातून झाला. नितेश धमकेची चांगली फलंदाजी राहिली आणि त्याच्या फलंदाजीच्या जोरावर अगदी पहिल्या सत्रामध्ये धावफलकावर लावल्या गेल्या 36. एक सन्मानजनक स्कोर खरं तर धावफलकावर लावला गेलाय. या खाटेकरच्या क्रीडा नगरीमध्ये भरपूर धावा होताना आपण पाहिल्यात. मात्र टॉप ऑर्डर कोलॅप्स झाल्यानंतर डावाला आकार देत असताना नितेश यांनी चांगली कामगिरी केली आणि 36 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 37 धावा बनवायचेत टीम माळीनगरला. आता ते 37 धावा बनवत असताना कशा प्रकारचा खेळ त्यांचा राहतोय हे देखील पाहणं फार गरजेचं असेल. समोर जर का पाहिलं तर किशोर संघाची गोलंदाजी युनिट फार दमदार आहे. सो त्यांच्या विरोधामध्ये 36 धावा बनवत असताना हलक्यात घेऊन जमणार नाहीये. बॅटिंग ऑर्डर मध्ये दमखम जरूर आहे माळीनगर टीमच्या. सलामीवीर जोडी योगेश आणि सुनील मैदानामध्ये दाखल झाली आहे. बॅटिंग ऑर्डर फार मोठी आहे माळीनगर टीमची. सो 37 धावा बनवत असताना खेळ त्यांचा कसा राहतोय हे पाहणं फार गरजेचं आहे. सामन्यात सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित येतात आणि रोहितला सामना करायचा. समोर योगेश माळी आहेत. सामन्याला सुरुवात. यावेळी 37 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने पुश केलं. सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जाते माळीनगर टीमचं. योगेशचं खातं वैयक्तिक देखील उघडलं जाईल. एक धाव धावफलकावर अंकित.
यावेळी इथे देखील चांगला फटका अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय का असं वाटलं होतं, मात्र तिथं आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि त्याचा फायदा आहे इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या किशोर टीमला मिळतोय. 2 धावा इथे आल्या. अगदी हलक्या हाताने पुश केलं होतं, गॅप शोधण्यामध्ये यश आलं होतं. एका वेळेसाठी असं वाटलं होतं चेंडू सीमारेषेचा वेध घेतो की काय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चेंडूचा ताबा मिळवला. यावेळी चेंडू सीमारेषेचा बाहेर जातोय. चौकार येतो बाईच्या स्वरूपामध्ये. नशिबाचा चौकार टीम माळीनगरला. फलंदाजाला तर निश्चितपणाने बीट केलं होतं, मात्र आउटफील्ड तिथं थोडीशी खराब. यष्टीरक्षकाच्या अगदी आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जाताना आपण पाहिला. अतिरिक्त उसळी, अनावश्यक उसळी, अनपेक्षित उसळी या चेंडूमध्ये होते आणि त्याचा फायदा मिळतो. यावेळी इथे शरीरावर आदळणारा हा चेंडू, रनआउटची संधी निर्माण झाली आणि घडतंय काय, दोनही गाड्या एकाच ट्रॅकवर आणि इथे फलंदाज होईल बाद. योगेश माळी बॅक टू द पवेलियन. योगेश माळीला बाद व्हावं लागलं. अगदी कॉलिंग तिथे खराब राहिली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये योगेश बाद होत आहेत. नवीन फलंदाज प्रमोद छोट्या माळी मैदानात दाखल होत आहेत. त्यांचा खेळ फार महत्वाचा असतो, महत्वाचा राहिलाय या अगोदर देखील माळीनगर टीमसाठी, आज देखील महत्वाचा आहे. यावेळी इथे मात्र चेंडूमध्ये अतिरिक्त उसळी आणि सुनील यांना हा चेंडू कळाला नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायचा होता, पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणे फार गरजेचं असेल किशोर संघासाठी, कारण विकेट जर का तुम्हाला मिळवायच्या असतील तर डॉट बॉल्स येणं फार गरजेचं आहे. यावेळी इथे मात्र हलक्या हाताने पुश केलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत मिथिल गायकर. मिथिल यांचं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. या चेंडूवर मिळते ती 1 धाव. शेवटच्या चेंडूवर 1 धाव आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या धावा. अगदी किशोर संघाच्या बरोबरीने वाटचाल सुरू केली आहे. 8 धावा इथे माळीनगर संघाच्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. किशोर संघाची ज्यावेळी सुरुवात झाली होती, किशोर संघाने देखील पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8च धावा बनवल्या होत्या. फक्त 2 विकेट त्यांनी गमावल्या होत्या, म्हणजे 1 अतिरिक्त विकेट त्यांनी त्यावेळेला गमावली होती. माळीनगर संघ देखील अगदी बरोबरीने चाललाय. 8 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. उर्वरित समीकरणाचा विचार केला तर इथून पुढे 18 चेंडूंमध्ये 29 धावा बनवायचे. चला काही करायची आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या, तर उर्वरित समीकरण 18 चेंडू 29 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरव आलाय. ज्या गौरवच्या बॅटमधून आपण चांगल्या धावा देखील पाहिल्या होत्या, तोच गौरव इथे सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर येतोय. गौरववर जबाबदारी मोठी आहे, कारण धावा तुमच्याकडे कमी आहेत. त्या कमी धावा तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. यावी गौरवचा पहिला चेंडू शॉर्ट पिच, आणि शॉर्ट पिच चेंडूचा घेतला जातोय समाचार. सुनील भंडारीच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय दणदणीत षटकार. फटका खेळलाय सुनील भंडारी. शॉर्ट पिच चेंडू होता आणि शॉर्ट पिच चेंडूला अगदी खेचून मारलाय.
आणि सीमारेषेच्या बाहेर फेकत असताना या चेंडूवर 6 धावा मिळाल्या. अप्रतिम अप्रतिम. यावेळी छोटू माळीच्या बॅट मधून आपण चांगला फटका पाहतोय. कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय. एक धाव धावून पूर्ण झाली आहे. प्रेशर तिथे क्षेत्ररक्षकावर टाकण्याचा प्रयत्न छोटू यांच्याकडून झाला होता. दुसरी धाव घेण्याची इच्छा त्यांनी दाखवली होती, मात्र नकार दिला जातोय. थोडस क्षेत्ररक्षकाच्या सोबत खेळवाड करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. यावेळी हा चेंडू या अगदी खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र पंच आमच्याकडे वळतात. जमिनीला चेंडू, जमिनीला दोन्ही हात समांतर आणि हा मिळतोय वाईट अवांतर. यावेळी फटका चांगला पाहायला मिळतोय. समोर खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक फार दूरवरून आले. क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं होतंय. फेकी देखील कमालीची राहिली आहे. इथे देखील एक धाव मिळतीये. धाव फलक जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. ती बॉलच्या मेरिट वर फटकेबाजी केली जाते. इथे देखील छोटू यांचा चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. एका धावेने धावफलकाला सातत्याने हलत ठेवण्याचं काम ते करतायत. यावेळी इथे देखील फटका चांगला आहे. कार्पेटच्या साहाय्याने खेळलेला अगदी हलक्या हाताने फटके खेळले जात आहेत, कारण सुनील आणि प्रमोदला माहिती आहे आव्हान समोर मोठं नाहीये. त्यामुळे एका धावेने धावफलक सातत्याने हलत ठेवण्याचं काम त्यांच्याकडून होतंय. 12 चेंडू 17 धावांची गरज. जरी आव्हान सोपं वाटत असलं तरी देखील इथून सामना फिरू शकतो, कारण 12 चेंडूमध्ये 17 धावा बनवायचे. एखादं षटक चांगलं आलं तर किशोर संघ या सामन्यामध्ये दमदार पुनरागमन करू शकतो. चला घाई करा टीम किशोर, जास्त टीम मीटिंग नकोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिथिल येत आहेत. 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 17 धावा डिफेंड करायचे किशोर टीमला. जर का पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल, आपल्या गावचं नाव अस्तित्व अबाधित ठेवायचं असेल, तर या 17 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. माळीनगर टीमसाठी तेच आहे. आणि किशोर संघ निश्चितपणे या धावा डिफेंड तुम्हाला कराव्या लागतील. ओयाबिया मिथिलच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण. फलंदाज सुनील भंडारीच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. हा येतोय दणदणीत षटकार, सिक्सर. काय फटका खेळलाय, अगदी खेचला. शरीरावर हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला होता. बॉडीवर अटॅक केला जातोय, मात्र चेंडूला इथे सातत्याने आपण पाहतोय मोठे फटके खेळले जात आहेत. यावेळी
थांबून पंच करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅकफुटला गेले होते. ताकद भरपूर या फटक्यामध्ये आपण ताकद भरपूर लावली होती या फटक्यामध्ये, मात्र बॅट अँड बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. षटकारानंतर डॉट बॉल. 10 चेंडू 11 धावांची गरज. यावी हा फटका देखील चांगला आहे. इथे देखील हलक्या हाताने फटका खेळल्यानंतर एक धाव धावून पूर्ण केली जाते. एकेका धावेने धावफलक हलतं देखील ठेवलं जातंय. वेळ पडेल तिथं मोठा फटका देखील खेळला जातोय आणि हीच खासियत आहे. अनुभवाचा बोलबाला सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. यावेळी अगदी खोला टाकलेला हा चेंडू डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलची गरज आहे टीम किशोरला. यावेळी चेंडू मात्र आपटला होता. सलगचा दुसरा डॉट बॉल. आतापर्यंत सामना माळीनगर संघाच्या बाजूने झुकलेला होता, मात्र जसे 2 बॉल डॉट आलेत त्यानंतर किशोर संघ हळूहळू का होईना या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये शिरकाव करताना आपण पाहतोय. षटकार खेळल्यानंतर देखील मिथिलने आपली हिम्मत सोडलेली नाहीये, हिम्मत तो हरलेला नाहीये. सलगचा तिसरा डॉट बॉल येतोय की काय असं वाटलं होतं, मात्र पंच हा चेंडू दंडित करतायत. उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेरून हा चेंडू ट्रॅव्हल होत होता. पंचांनी नेमकी तेच हेरलंय आणि गोलंदाजाला दंडित केलंय. व्हाईट बॉल येतोय. समीकरण चेंज होतंय. 7 चेंडू 9 धावांची गरज. यावेळी हलक्या हाताने इथे पुश केलंय. एक धाव धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? हेच प्रेशर टाकलं जातंय क्षेत्ररक्षकावर आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धोक्यामध्ये सापडलाय की काय असे चित्र सध्याच्या घडीला मैदानामध्ये दिसतायत. पंचांनी मात्र निर्णय सोपवलाय थर्ड अंपायर कडे. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेत आशिष सर. जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फलंदाज सेफ असेल. 2 धावा कंप्लीट. 2 धावा इथे धावून पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने 2 षटकांच्या अंती धावा धावफलकावर माळीनगर टीमच्या 30. जिंकण्यासाठी शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. सहा चेंडू 7 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सागर ढमके अनुभवी गोलंदाज आहेत. 6 चेंडू मध्ये 7 धावा बनवायचे. यावेळी इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. सुनीलच्या बॅट मधून तिथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबडी आणि एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा पहिल्या चेंडूवर मिळत आहेत. 5 चेंडू 5 धावेची गरज. सुनीलने स्वतःला बॅक केलंय, स्वतःवर जबाबदारी घेतली, स्वतःवर भरवसा दाखवलाय आणि सलामीसाठी गेलेल्या असताना चांगली फटकेबाजी करत असताना आतापर्यंत आपण सुनीलच्या बॅटिंगचा विचार करत 13 चेंडू 21 धावा वैयक्तिक त्याच्या बॅट मधून आल्यात. ती गेम रिडिंग चांगली आपल्याला पाहायला मिळाली सुनीलची. आता 5 चेंडू मध्ये 5 धावा बनवायचे. अगदी शांत आणि संयमी असं व्यक्तिमत्व सुनील भंडारी. अगदी शांततेमध्ये खेळ त्यांचा सुरू आहे.
5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. ओ यावेळी मोठा फटका, मॅच विनिंग स्ट्रोक. सुनील भंडारीच्या बॅटमधून चेंडू सीमा पार, धावा मिळतात तब्बल 6 आणि हा येतोय विजयी षटकार. अभिनंदन टीम माळीनगर. हार्ड लक, टफ लक टीम किशोर. टोकावडे टीमने रिपोर्टिंग करायचंय, त्याचबरोबर भालूक टीमने देखील रिपोर्टिंग करा. आताच झालेल्या सामन्यामध्ये दमदार खेळ ज्यांचा राहिला ते सुनील भंडारी ठरतात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. ऑलराऊंड खेळ, 2 विकेट प्लस बॅटिंग करत असताना 27 धावा. सो सुनील यांना विनंती करतोय, सुनील या लगेच आपला मॅन ऑफ द मॅचचा खिताब घेऊन जायचंय.